गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे BIT क्वेश्चन आणि BIT क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचं आपण इथं बघणार आहोत. तर बघा, चला तर आपण सुरू करूया. लुक ॲट हिअर. इथं बघा, तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला या माऊस पॉइंटर कुठं कुठं क्लिक करणार आहे. बघा, जर प्रॅक्टिकलमध्ये मी क्लिक करतोय आणि याच्यामध्ये मी क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे वर्डचे. ठीक आहे. तर वर्डमध्ये क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे लँग्वेज तुम्हाला दिसतील, मराठी आणि इंग्लिशमध्ये. तुम्हाला जी लँग्वेज हवी आहे ती लँग्वेज तुम्ही वापरा. ठीक आहे. तर इथं बघा, मी इथं मराठीमध्ये क्वेश्चन वाचतो आणि ते तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. बघा, इथं दिलेल्या डॉक्युमेंटमधील दुसऱ्या वाक्याला बोल्ड इफेक्ट अप्लाय करायचा आहे. काय करायचं आहे? दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये दुसऱ्या वाक्याला बोल्ड इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तिथं चला तर स्टार्ट करूया. चला, सुरुवात केलेला आहे आणि सुरुवात केल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही सुरुवात करणार तुम्हाला खालच्या बाजूला सुद्धा तुमचं जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला दिसेल. आणि तसंच आपल्याला दिलेलं डॉक्युमेंट दुसऱ्या वाक्याचं कसं बघा, आता लेफ्ट बटन प्रेस करून तुम्ही याला ड्रॅग करू शकता किंवा याच्यात तुम्ही ट्रिपल क्लिक केलं तरी सिलेक्ट करता येतो. अदरवाईज तुम्हाला त्या ॲरोनं सिंगल क्लिक करायचं, बघा त्या 2च्या समोर येऊ तरी पण सिलेक्ट करता येणार. आणि सिलेक्ट केलं की बोल्ड इफेक्ट अप्लाय करायचं, त्याच्यात क्लिक करा आणि झालं आपला क्वेश्चनचा आन्सर आणि सबमिट करा. तर बघा, अशा प्रकारे आपण पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. नेक्स्ट करा. दिलेल्या डॉक्युमेंटमधील 5व्या वाक्याला बोल्ड आणि अंडरलाईन स्टाईल अप्लाय करा. तर चला सुरुवात करूया. तर आपल्या डॉक्युमेंटमधील 5वं वाक्य कोणतं आहे त्याला सिलेक्ट करून घेऊ. त्याच्यानंतर बोल्ड आणि इथं अप्लाय करायचं आहे अंडरलाईन. झालं आणि करायचं आहे सबमिट. त्याच्यानंतर पुढं नेक्स्ट करा. अजून परत सुरुवात करा. क्वेश्चन काय आहे? दिलेल्या डॉक्युमेंटमधील 5व्या वाक्याचा फॉन्ट इफेक्ट बदलून बोल्ड आणि स्ट्राईक थ्रू करा. आता आपल्या डॉक्युमेंटमधील 5व्या वाक्याला सुरुवात करा. 5व्या वाक्याचा फॉन्ट इफेक्ट बदलवायचा आहे. काय करायचं आहे? फॉन्ट इफेक्ट बोल्ड आणि स्ट्राईक थ्रू करायचं आहे. काय करायचं आहे? स्ट्राईक थ्रू. क्लिक केलं तर बघा, चला सबमिट करूया. त्याच्यानंतर पुढं नेक्स्ट दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये अजेंडा या शब्दाला डबल अंडरलाईन स्टाईल लागू करा. चला तर सुरुवात करू. अजेंडावर आपल्याला शोधायचं आहे. आपल्याला इथं दिसतो आणि याला अंडरलाईनच्या पॉईंटमध्ये जायचं आहे. इथं डबल अंडरलाईन नावाचं ते 2 अंडरलाईन तुम्हाला दिसत आहे, तिथं क्लिक करा. झाला डबल अंडरलाईन अप्लाय आणि करायचं आहे सबमिट. परत नेक्स्ट दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये संपूर्ण डॉक्युमेंटला वर्ड ओनली अंडरलाईन स्टाईल लागू करा. स्टार्ट करा. आपला दिलेलं डॉक्युमेंट कोणता आहे तो बघा. पहिले आपला डॉक्युमेंट पूर्ण सिलेक्ट करा. संपूर्ण डॉक्युमेंटला म्हणतोय बघा, तुम्हाला खाली दिसतोय क्वेश्चनमध्ये संपूर्ण डॉक्युमेंटला. तर सिलेक्ट कसं करायचं? तर बघा, सिलेक्ट तुम्हाला राईट साईडला दिलेलं आहे. सिलेक्ट ऑल करा. अंडरलाईनमध्ये जायचं आहे, मोर अंडरलाईन. इथं बघा अंडरलाईन स्टाईलचा आहे, इथं क्लिक करून वर्ड्स ओनली घ्या. ओके करा आणि सबमिट करा. नेक्स्ट त्याच्यानंतर दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये संपूर्ण डॉक्युमेंटला वेव अंडरलाईन स्टाईल लागू करा. चला तर सुरुवात करूया. आपल्या संपूर्ण डॉक्युमेंटला तर सिलेक्ट इथूनच करू. याच्यामध्ये वेव अंडरलाईन, अंडरलाईनमध्ये आपण वेव अंडरलाईन नाव बघायचं आणि सबमिट करायचं. नंतर संपूर्ण डॉक्युमेंटला स्ट्राईक थ्रू. बघा, संपूर्ण डॉक्युमेंट म्हटलं तर तुम्हाला सिलेक्ट करायचा ऑप्शन तुम्हाला इथं दिसून येत आहे. ठीक आहे. सिलेक्ट ऑल करून घ्यायचं आणि तुम्हाला इथं स्ट्राईक थ्रू तुम्हाला ते नाव व्यवस्थित माऊस पॉइंटर नेलं की नाव पण दिसतो. काही अडचणी आल्यास तुम्ही विचारू शकता. सबमिट करा. ओके करा. नेक्स्ट करा. संपूर्ण डॉक्युमेंटला बोल्ड आणि अंडरलाईन स्टाईल लागू करा. चला तर सुरुवात करूया. आता संपूर्ण डॉक्युमेंटला बोल्ड आणि अंडरलाईन तुम्हाला माहीत आहे. संपूर्ण डॉक्युमेंट सिलेक्ट असं करायचं आहे, बोल्ड करायचं आहे आणि अंडरलाईन करायचं आहे आणि सबमिट. नेक्स्ट बघा, दिलेलं डॉक्युमेंट इंट्रोडक्शन टू द स्टडी या टेक्स्टला कॅलिब्री फॉन्ट अप्लाय करायचं आहे. कॅडबरी नाही रे, कॅलिब्री फॉन्ट अप्लाय करायचं आहे. चला तर इथं मी सुरुवात करतोय. आपल्याला दिलेलं डॉक्युमेंट इंट्रोडक्शन टू द स्टडी या टेक्स्टला सिलेक्ट केलं आणि इथून बघा फॉन्ट इफेक्ट आहे. तुम्ही डायरेक्टली सर्च करू शकता किंवा तुम्हाला इथं सुरुवातीला दिसतोय, क्लिक पण केलं तरी चालते. सबमिट. नेक्स्ट दुसऱ्या वाक्याचा फॉन्ट साईज बदलून 14 करा. सुरुवात केलं
दुसऱ्या वाक्याचं फॉन्ट साईज बदलून 14. तर बघा इथून मी फॉन्ट साईज घेतलं 14 केलेला आहे आणि सबमिट करतो. परत नेक्स्ट तिसऱ्या वाक्याचा फॉन्ट इफेक्ट बदलून सबस्क्रिप्ट करा. बघा किती वाक्याचा म्हटलेला आहे इथं तिसऱ्या वाक्याला सिलेक्ट आणि काय करायचं आहे सबस्क्रिप्ट. बघा सबस्क्रिप्ट तुम्हाला इथं दिसतोय. परत ओके करा, नेक्स्ट करा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये राईट मार्जिन 0.5 इंच असे सेट करा. इंच म्हणताय बघा. तर बघा इथं मी सुरुवात करतोय. आपल्याला हा जो क्वेश्चन आहे तो आहे लेआउट टॅबमधला. आपण आतापर्यंत होम टॅबमधलेच क्वेश्चन सोडवायचे. लेआउटमध्ये मार्जिनमध्ये बघा इथं कस्टम मार्जिनमध्ये जायचे आणि कस्टम मार्जिनमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं राईट मार्जिन म्हटलेलं आहे. आता राईट मार्जिन किती 0.75 इंचेस म्हणजे तुम्हाला इथं 2 डॉट देतात बघा. तुम्ही त्याचा वापर करण्यासाठी शिफ्ट वापरून तुम्हाला कीबोर्डवर, ठीक आहे, कीबोर्डमध्ये तुम्हाला शिफ्ट वापरून यूज करायचं. ते डबल डॉट येऊन जातात, इंचेस म्हणतात त्याला. ठीक आहे, बाजूला क्लिक केलं तुम्हाला इथं प्रिव्ह्यू दिसेल. ओके बटनवर क्लिक करा, टेक्स्ट बाजूला गेलेले दिसतील आणि चला सबमिट करूया. ओके करा. दिलेल्या डॉक्युमेंटमधील दुसऱ्या वाक्याचा फॉन्ट बदलून टाइम्स न्यू रोमन करा. चला सुरुवात करा. आता दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला काय म्हणताय दुसऱ्या वाक्याला सिलेक्ट. तुम्ही इथं बघा इथं जाऊ शकता फॉन्टमध्ये. तर तुम्ही टाइम्स न्यू रोमन इथं दिला आहे रिसेंटली यूज असल्यामुळे. जर नसेल तर तुम्हाला हा ABCD नुसार शोधावा लागतो. तर टी म्हटल्यावर सर्वात खाली येऊन जायचं, अथवा असं न जाता तुम्ही इथं सर्च जरी केलं टाईप करून घ्यायचं टाइम्स न्यू रोमन, तुम्हाला डायरेक्टली सिलेक्ट होऊन जातं टाइम्स न्यू रोमन. टाईप केलं, एंटर बटन प्रेस करा. क्वेश्चनमध्ये असतं तोच क्लिक केलं तरी अप्लाय होऊन जातं एंटर केल्यावर. तेव्हा तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओके करा, नेक्स्ट. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये 7व्या वाक्याचा फॉन्ट साईज म्हणजे आकार 48 करा म्हणते. तर बघा इथं आपण कितव्या वाक्याचा म्हटलेला आहे आपल्याला 7व्या वाक्याला सिलेक्ट करायचं. फॉन्ट साईज आहे आणि फॉन्ट साईज किती म्हटलेला आहे 48 मित्रांनो, म्हणजे 48 केलं, सबमिट करायचं. ओके करा, पुन्हा सुरुवात करा नेक्स्ट क्वेश्चनला. तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटची टॉप मार्जिन 4.5 इंच करा, म्हणजे 4.5 इंच करायचे आहे. लेआउटमध्ये जा, मार्जिनमध्ये कस्टम मार्जिन. तर टॉप मार्जिन म्हटलेलं आहे बघा, टॉप 4.5 इंच आणि बाजूला क्लिक केलं इथं प्रिव्ह्यू दिसेल किंवा ओके करा. बघा ते टेक्स्ट खाली गेलेले आहे, सबमिट करा. ओके करा, नेक्स्ट करा. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील तिसऱ्या वाक्याला बोल्ड इटॅलिक करा आणि फॉन्ट साईज 24 करा, म्हणजे 24 करायचे आहेत. बघा तर आपल्याला इथं काय करायचं, आपल्याला तिसऱ्या वाक्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे, बोल्ड इटॅलिक आणि फॉन्ट साईज आहे 24, सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंट तिसऱ्या वाक्याचा फॉन्ट इफेक्ट बदलून सुपरस्क्रिप्ट करा. बघा आता या ठिकाणी सुपरस्क्रिप्ट मराठीत लिहून आहे, मराठी क्वेश्चन वाचल्यामुळे. जर आपल्याला तसं समजलं नाही तर बघा इंग्लिश लँग्वेज करू शकता. तर इथं बघा मी तिसऱ्या वाक्याला सिलेक्ट केलं सुपरस्क्रिप्ट. बघा इथं तुम्हाला सुपरस्क्रिप्ट म्हणून दिलं, इथं क्लिक करा, बाजूला क्लिक करा, सबमिट करा. चला पुढे चला. दिलेल्या डॉक्युमेंटमधील तिसऱ्या वाक्याला रेड कलरने हायलाईट करा. आता दिलेल्या डॉक्युमेंट तिसऱ्या वाक्याला सिलेक्ट करायचं आहे आणि रेड कलर हायलाईट कलरमध्ये जायचं. पहिले बघा हायलाईट कलर रेडच आहे का पहा, इथं पण रेड दिसत आहे, पण हा डार्क रेड आहे. ठीक आहे, आपल्याला रेडमध्ये जायचं आहे आणि हायलाईट केलेला आहे, सबमिट करा. ओके करा, नेक्स्ट करा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये दुसऱ्या वाक्याचा टेक्स्ट कलर पर्पल कलर. आता टेक्स्ट कलर म्हणजे काय मित्रांनो, टेक्स्ट कलर म्हणजे फॉन्ट कलर. टेक्स्टला सिलेक्ट करा, बघा फॉन्ट कलर तुम्हाला इथं ऑप्शन दिलेला आहे आणि पर्पल म्हणताय मित्रांनो, पर्पल कलर चूज करा, म्हणजे आपल्याला निवडायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. ओके करा. परत दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील दुसऱ्या वाक्याचा हायलायटिंग कलर बदलून 50% ग्रे करा, म्हणजे 50% आपल्याला ग्रे करायचं आहे, 50% ग्रे करायचं आहे. तर कशा प्रकारे करायचं आहे, दुसऱ्या वाक्याला आपण सिलेक्ट केलं, टेक्स्ट हायलाईट कलरमध्ये जायचं आहे. इथं बघा 50% कलर, तर या ठिकाणी क्लिक करायचं आणि सबमिट करायचं.
तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 20 क्वेश्चन BITचे वर्डचे आपण सोडवलेले आहेत. ठीक आहे, पुढचे क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू. तर अशाच प्रकारे आपल्याला लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकनवर क्लिक करायचं विसरू नका. आपलं चॅनल कोणतं आहे? पवन मास्टर कम्प्युटर गाईड. त्या चॅनलला नक्कीच भेट द्या मित्रांनो. चला तर बाय बाय.